नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर द वॉकर आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आहे 18 जून 2026 आणि उद्या शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी मला माझ्या फॅमिलीला मुंबईमध्ये घराचं पोझिशन मिळणार आहे. म्हणजेच आमचं घर आम्हाला आमच्या ताब्यात मिळणार आहे बिल्डरकडून. त्यासाठी आम्ही आज महालक्ष्मी एक्सप्रेसचं बुकिंग कोल्हापूरहून केलेलं आहे आणि तिथं आम्ही उद्या सकाळी मुंबईमध्ये पोचू. त्यानंतर घर ताब्यात आम्हाला मिळालेलं, तसेच घर कसं आहे, घराची पूजा आम्ही कशी केली, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला घर कसं आहे हे पाहायला मिळेल. मुंबईतील वसई येथील सुरक्षा स्मार्ट सिटीबद्दल सध्या खूप चर्चा आहे आणि त्याबद्दल माहिती, तिथे घर कसं आहे हे माहिती मिळण्यासाठी या उद्देशानं मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तरी कृपया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी आता इथून निघाल्यानंतर डायरेक्ट सुरक्षा स्मार्ट सिटी येथे पोचल्यानंतरच पुढचं शूटिंग करेन आणि तिथून पुढं आपल्याला पाहायला मिळेल. तिथे गेल्यानंतर आम्ही घराचा ताबा कसा घेतला, घरात एंट्री कशी केली, पूजा कशी केली आणि घर कसं आहे हे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर्व कागदपत्रांच्यावर सह्या झाल्या. त्या सह्या झाल्यानंतर त्यांच्या बिल्डरकडून आपल्याला आपल्या घराची चावी मिळाली आणि त्यानंतर आम्ही सिक्युरिटीकडून आमचा गेट पास घेतला. हा गेट पास संपूर्ण कुटुंबासाठी असतो. गेट पास दाखवल्याशिवाय आपल्याला आत जाता येत नाही, त्यामुळं गेट पास घेतला आणि ही समोरचीच आपली 20 नंबरची बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये आम्ही आलो. ही आहे आपल्या बिल्डिंगची लॉबी आणि लॉबी झाल्याबरोबरच लगेच डाव्या बाजूला आपल्याला लिफ्ट मिळते. त्या लिफ्टमधून आम्ही आमच्या 18व्या मजल्यावरती पोहोचलो. आणि हे आहे ज्याचे आम्ही फार दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होतो. आपण पण सर्वजण वाट पाहत आहात. हे आपलं हक्काचं घर. हा माझा फ्लॅट नंबर 1825 या ठिकाणी आम्ही आलो. या ठिकाणी आल्यानंतर माझा मुलगा ऋषिकेश यांनी घराचा दरवाजा उघडला आणि मग आम्ही सर्वजण घरात प्रवेश केला. त्यानंतर तेथेच पॅसेजमध्ये मी देवाची आणि आज श्रुतपंचमी असल्यामुळे शास्त्राची पण थोडीशी मिरवणूक काढली आणि दरवाजामध्ये येऊन आमच्या घरातील महिलांनी पूजन केल्यानंतर आम्ही देव आणि शास्त्र याच्यासह घरामध्ये प्रवेश केला.
अशा प्रकारे मूर्ती आणि शास्त्र घरात घेऊन आल्यानंतर संपूर्ण घरातून त्याची परत एकदा मिरवणूक काढली. घराच्या प्रत्येक खोलीतून त्याची मिरवणूक झाल्यानंतर आम्ही त्याची देवाऱ्याच्या ठिकाणी ते सर्व स्थानापन्न केलं आणि त्या ठिकाणी आम्ही पूजा केली. ओम ह्रीं देवशास्त्रगुरुदेव मोक्षप्रदाय रूपामिते स्वाहा. ओम ह्रीं देवशास्त्रगुरुवे अनर्घपदप्राप्ताय रूपामिते स्वाहा. नमो वै सवसाहु नमो हरिणपाणं नमो सिद्धानं नमो ऐर्यानं नमो पुरुषायानं नमो लोये सवसाहु नमो हरिणपाणं नमो सिद्धानं नमो ऐर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सवसाहु नमो हरिणपाणं नमो सिद्धानं नमो ऐर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सवसाहु नमो हरिणपाणं नमो सिद्धानं नमो ऐर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सवसाहु नमो हरिणपाणं नमो सिद्धानं नमो ऐर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सवसाहु. विसर्जन क्षमा करहु भगवान, क्षमा करहु भगवान. मंत्रहीन धनहीन हो क्रियाहीन जिन देव क्षमा करहु राखहु मुझे देव चरण की सेवा. 24 जिन राज पद पूजे भक्ति प्रमाण पूजा विसर्जन में करो सदा करो कल्याण. ओम राम ह्रीं रूं रौं रः अस्या उत्साह अर्हादि परमेशनं पूजा विधि विसर्जन करोमि अपराधं क्षमापणं भवतु. ओम राम ह्रीं रूं रौं रः अस्या उत्साह अर्हादि परमेशनं पूजा विधि विसर्जनं करोमि आरती करूयाय पहिले नमन कैलासगिरीवर पहिले नमन कैलासगिरीवर आदिनाथ भगवंत जिनेश्वर आरती करूयाया आरती करू 24 जिनेश्वर आरती करूयाया. हे आहे आपलं स्पेशियस घर. प्लीज हा सगळ्यात पहिला आपल्याला येतो हा हॉलमध्ये आपल्याला फॅन लाईट सगळं काही दिलेलं आहे. इथून आपल्याला डायरेक्ट ॲक्सेस आहे बाल्कनी. तर तुम्ही बाल्कनी बघू शकता खूप चांगली स्पेशियस जागा दिलेली आहे बाल्कनीसाठी सुद्धा. आपला फ्लॅट हा 18th फ्लोअरला आहे, सो हवेची काही कमतरता नाही आहे. पूर्ण ऊन वगैरे सगळं व्यवस्थित उजेड आहे. व्ह्यू बघा बाल्कनीचा तुम्ही. इथून आपल्याला येतो डायरेक्ट बेडरूम. सो बेडरूमचं आपण पाहू शकतो लाईट फॅन सगळं दिलेलं आहे. मेन म्हणजे आपल्याला बेडरूमला सुद्धा बाल्कनी आहे. तर इथे बेडरूमची सुद्धा बाल्कनी बघू शकतो. आपल्याला बेडरूम मध्ये सुद्धा एक वॉशरूम देण्यात आलेला आहे. सो वॉशरूम सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. तर इथून आपण डायरेक्ट येतो हॉलमध्ये आणि इथे आपल्याला कॉमन वॉशरूम दिलेलं आहे.
इथून आलो की आपल्याला इथे डायरेक्ट किचन आहे. किचनला मस्त प्लॅटफॉर्म दिलेला आहे. पाण्याची सोय नेहमी 24 तास असते. वर आपल्याला टाकी स्पेशल दिलेली आहे. आपल्याला सामान ठेवायला जागा सुद्धा आहे खूप चांगली, त्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही. आणि मेन म्हणजे किचनमध्ये सुद्धा आपल्याला बाल्कनी आहे. तर तुम्ही बाल्कनी सुद्धा बघू शकता. खूप चांगली आणि मोठी अशी ड्राय बाल्कनी दिलेली आहे. इथे आपल्याला वॉशिंग मशीनसाठी नळ सुद्धा दिलेला आहे. पाणी नेहमी आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे आपल्या फ्लॅटला 3 बाल्कनी आहेत टोटल. मुंबईमध्ये 3 बाल्कनी मिळणे खरंच खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं